की तुम्ही काही सोन्याचा दोरा वापरता का ब्लाऊज शिवायला. म्हटलं अरे वा, आयडिया छान आहे. आता सोन्याचा दोरा वापरता की नाही हे माहीत नाही, पण आम्ही सोन्याचे हुक मात्र वापरतो बरं का. हे बघा. हाय, हॅलो, नमस्कार माझ्या गोड तैनो, कशा आहात सगळ्या. गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. तर प्रत्येकीची कामं आवरण्याची लगबग चालू असेल असं मला वाटतं, कारण मी त्याच लगबगीने कामं उरकून शॉपवरती आलेले आहे. आणि आज शॉपवरती खूप साऱ्या ऑर्डरचा राडा आहे. म्हणजे एकत्र एवढ्या ऑर्डर आलेल्या आहेत पहिलं बुकिंग असताना, आणि काल मी 4 ऑर्डर कॅन्सल केलेल्या आहेत. आणि त्यातूनही 3-4 ऑर्डर घेतलेल्या आहेत ज्या की मी नाही म्हणू शकत नव्हते त्यासाठी. आणि त्यात एक काल असं क्लायंट आलं होतं की त्यांना आज दुपारपर्यंत ब्लाऊज शिवून हवा होता. म्हटलं आम्ही आत्ता हल्ली अर्जंट बेसिसवरती एवढ्या 1-2 दिवसाच्या ऑर्डर आम्ही घेईना, कारण आमच्या घेतलेल्याच ऑर्डर कंप्लीट करणं आम्हाला शक्य होईना. कारण गुरुवारी लाईट गेली, काल शुक्रवारी लाईट गेली, आज शनिवारी सकाळी 10लाच लाईट गेली होती. शॉपवरती उरकून येईपर्यंत आली म्हणा आजची लाईट, पण नाही का टेन्शन येतं. आणि आज खरंच खूप ब्लाऊज द्यायचे आहेत. आणि हे सगळे ब्लाऊज आजचे जे आहेत ना, ते आपले इन्स्टा रील किंवा यूट्यूबचे व्हिडिओज पाहून आलेले आपले क्लायंट आहेत, लांबून आलेले. मग प्रायोरिटीवरती त्यांना आपण ऑर्डर जर घेतले तर ब्लाऊज शिवून देणं आहे. ॲक्च्युली हे जेव्हा आले तेव्हा या डेटच्या ऑर्डर ऑलरेडी बुक झाल्या होत्या, पण ते एवढ्या लांबून आलेत आणि मग त्यांना नाही म्हटणं थोडंसं मला झालं नाही, कारण आपल्यासाठी लोक इतक्या लांबून प्रवास करून आलेत आणि मग आपण त्यांना निराश नाही करू शकत. त्यासाठी ह्या ऑर्डर घेतल्या. पण खूप आमची धावपळ झालेली आहे. सगळ्यांच्याच कामांची धावपळ होती. म्हणजे कटिंगपासून, जोडण्यापासून, शिलाईपासून, हात शिलाईवाल्या आमच्या मॅडमपर्यंत सगळ्यांचीच शेंडी दांडी एक झालेली आहे म्हटलात तरी चालेल. कारण हे लाईटीचं काम असं आहे की लाईट गेली की मग आपल्यावरती काही होत नाही. एकच मशीन मॅन्युअली आहे, दुसऱ्या मशीन लाईटवरच्या असल्यामुळे काम ठप्प होतं. तरी कटिंग करून घेतलेले आहेत. आणि कालसुद्धा जवळजवळ 6-7 ब्लाऊज झालेले आहेत आणि 9-10 ब्लाऊज कटिंग केले होते. त्यातलेच पुन्हा लाईट गेल्यानंतर काल हे 3 ब्लाऊज कटिंग केलेले आहेत, हे 2, आणि आता जो मी हा पांढरा शिवला आहे तो. हे क्लायंट आज संध्याकाळी येत आहेत. आणि बाकीचे 2 इकडे कालचे आहेत, ते काही सुनीता मॅडमला जोडायला झालेले नाहीत. म्हणजे 5 ब्लाऊज अजून आहेत. आणि अजून 2 ते 3 ब्लाऊज आहेत जे की अजून कटिंगसुद्धा झालेले नाही आहेत. म्हटलं सुनीता येईपर्यंत मी शॉपवरती लवकर आलेले आहे आणि शिलाईला घेतलेला आहे. ती आली की तिला जोडायला बाकीचे हे 4 ब्लाऊज आहेत. तोपर्यंत माझा एखादा झाला तो ब्लाऊज, आणि हा एक ब्लाऊज काल रात्री केला होता लेट नाईट जाताना. तर तो ब्लाऊज हात शिलायला गेला तर तेवढे 2 उरकतील, कारण हात शिलाईवाल्या मॅडमने पण आमच्या सांगितलं आहे की बाबा रे 5 वाजेपर्यंतच मी अवेलेबल आहे, तिला लग्न आहे म्हणून. आणि आमच्या मॅडम आलेल्या आहेत आत्ता. तिचं नाव आत्ताच काढलं होतं, पटकन उरकून आज ती पण आलेली आहे. आता कामाला सुरुवात झाली आहे आणि दिवसभर ही अशीच कामाची घाई गडबड धांदल आहे. ह्याच्यामध्ये फक्त लाईट जाऊ नये हीच अपेक्षा आहे, कारण लाईट नाही गेली की कसंही काम आपण पुढे ओढतो. आणि एवढं सगळं करून प्रत्येकीच्या ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित देऊन सगळा टाकाटुका व्यवस्थित पडलेला आहे का फिनिशिंगचं ते पण चेक करावं लागतं. सरते शेवटी सगळं होईपर्यंत खूप बर्डन असतं, खूप प्रेशर असतं. तर आजचा दिवस सुखासुखी ऑर्डर कंप्लीट करून जाऊ दे इतकीच प्रार्थना आहे बाप्पाकडे. तर आम्ही आता कामाला लागलो आहे. बघा, ही जसं म्हटलं आलेलं आहे तसं आलेले आहे पटकन ती उरकून. आता दिवसभरात काय घडामोडी होत आहेत ते तुम्हाला मी पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तोपर्यंत आपले पहिले व्हिडिओ आहेत ते पाहायला विसरू नका. रिसेंटली मी एक व्हिडिओ शेअर केला होता, कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच ताई मला ब्लाऊजांचे रेट विचारत होते. मग प्रत्येकीचे रेट वेगळे असू शकतात. माझ्यापेक्षा कमी कोणाचे असू शकतात, माझ्यापेक्षा जास्त कोणाचे असू शकतात. आणि तशा कमेंटसुद्धा त्या व्हिडिओला आलेल्या आहेत. पण ज्या टाईमपास करणाऱ्या ताई आहेत त्यांना पक्का वेळ असतो की प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये जाऊन काहीतरी निगेटिव्ह कमेंट करा, काहीतरी खुसपाट काढा, काहीतरी कुटाने काढा. अशाने खूप कमेंट बॉक्स भरलेला आहे. तर मला काही आनंद आहे की तितका वेळ का होईना त्यांनी आपला व्हिडिओ पाहिला आहे, माझे विचार त्यांनी ऐकलेत आणि त्याच्यावर निगेटिव्ह का होईना कमेंट केलेत. सो त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी चांगले पॉझिटिव्ह कमेंट केले त्यांनासुद्धा मनापासून नेहमीच धन्यवाद आहे. तर एका ताईने तर म्हणजे नाही का विचाराची लेवल त्यांची एवढी हाय गेली की त्या म्हणे मला की तुम्ही काही सोन्याचा दोरा वापरता का ब्लाऊज शिवायला. म्हटलं अरे वा, आयडिया छान आहे. आता सोन्याचा दोरा वापरता की नाही हे माहीत नाही, पण आम्ही सोन्याचे हुक मात्र वापरतो बरं का. हे बघा, तुम्हाला विथ प्रूफ दाखवते. सोन्याचे हुक मी ब्लाऊजांना वापरते. आणि बघा, ह्याच्यामध्ये काही दोराही नाही की सोन्याचा दोरासुद्धा वापरू शकते. पण तेवढी शिलाई द्यायला तुम्हाला परवडेल का, कारण तो सोन्याचा धागा माझ्याकडे इथं येईपर्यंत मला खर्च येईल ना. त्यामुळे
500 रुपये तुम्हाला परवडत नाही तर सोन्याचा धागा वापरलेला ब्लाऊज घालणं, त्याची शिलाई टेलरांना देणं, मग तो मी असे किंवा अजून कुठलाही टेलर असो त्यांना देणं परवडतं का? कारण त्याच व्हिडिओखाली मला बऱ्याच जणांनी, मी 500 सांगितले तर कोणी 300 सांगितले, कोणी 200 सांगितले, पण बऱ्याच जणांनी 600, 700, 800, 950पर्यंत सुद्धा सांगितलेलं हे सिम्पल ब्लाऊज प्लस रेट ॲड ऑन होतात म्हणून. आता मला सांगा, प्रत्येकाच्या एरियाप्रमाणे प्रत्येकाचे रेट ठरतात, पण ज्यांना जिथं परवडते तिथं त्या क्लायंट शिवतात आणि त्या खुश असतात आणि त्याच्यामध्ये मी कोणालाही काही दुखवलेलं नाही आहे. तर अशा बऱ्याचशाच आहेत ज्या की विचारतात, नको त्या प्रश्न विचारतात, नको त्या विचारांमध्ये डुबतात माझ्यामुळे, तर इतकं टेन्शन घेऊ नका. तर हे बघा, सोन्याचे हुक खरंच मी वापरते आहे ना, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा कमेंटमध्ये तुमचा विचार काय असेल याच्या पुढचा, मला नक्कीच आवडेल. कारण एखादी गोष्ट पॉझिटिव्ह वेने मी जर ती दिली असेल तुमच्यापर्यंत, तर तो निगेटिव्ह वे कुठेपर्यंत काढायचा ही प्रत्येकाची सोच असते. कारण ज्याची त्याची विचार करण्याची तेवढी मर्जी असते, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, त्याच्यामुळे मला काहीही फरक पडत नाही तुम्ही कितीही निगेटिव्ह कमेंट केलात तर. जो मी रेट घेते तो मी तुम्हाला तिथं शेअर केलेला आहे, प्लस त्याच्यामध्ये डिझाईनचे रेट आहेत ते ॲड ऑन होतात. सो व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहावे लागतील, कारण तशा तुम्हाला कमेंट करायची इच्छा असते ना, माझे व्हिडिओ तर पाहायला लागतील. स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या कमेंट बॉक्समध्ये. दिवसभर कामामध्ये व्यस्त होतो, दिवस कसा मावळला सांगता आलं नाही. 4:30 वाजून गेले आणि क्लायंटची लगबग चालू झाली. क्लायंटचे खूप सारे ब्लाऊज होते, म्हणजे जवळपास 9 ब्लाऊज होते. ते गेले 3 दिवस आमचं कटिंग आणि फिटिंगचं काम चालू होतं. हातशिलाईचं काम झालं की माझ्याकडे येतात आणि त्यानंतर फायनल प्रेस होऊन ते हँगरला लागतात. तर ते ब्लाऊज इकडे तयार झाले होते. लाल ब्लाऊज सकाळी तुम्हाला दाखवलेला तो सुद्धा हातशिलाईवरून आला होता, तो काउंटरला आहे, त्याला प्रेस करायची चालू होती. त्यावेळेला क्लायंट आल्या, मग त्यांना बाकीचे ब्लाऊज काढून ट्रायलला दिले, कारण त्यांना म्हटलं लांबून आले तर ट्रायल करूनच पाठवलेलं चांगलं, कारण शक्यतो क्लायंटला आपल्यासमोर ट्रायल घ्यायला लावली आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करून देऊ शकतो. त्यासाठी म्हटलं तुम्ही ट्राय करा. त्याही ताई म्हटल्या हरकत नाही. त्यांनी सगळे ब्लाऊज ट्राय केले. इकडे त्यांचं ट्रायल चालू आहे तोपर्यंत अर्धवट राहिलेली प्रेस होती, माझी थोडीशीच राहिली होती त्या आल्या तेव्हा. तर इकडे ह्या रेड पैठणीच्या ब्लाऊजला प्रेस केली. हातशिलाईचे ब्लाऊज द्यायला आलेली नुकतीच आमच्या हातशिलाईची मॅडमसुद्धा मागे बाकीचे ब्लाऊज घेते बघा. सुनीता मॅडम आमची शिवती आहे मागे, म्हणजे जोडती आहे. म्हणजे तिघींचंही आज काम फुल डे असं चालू होतं धावपळीचं. त्यामुळे ऑर्डर कंप्लीट होण्यास खूप मदत होते, कारण हे टीम वर्क आहे आणि टीमनी केल्याशिवाय पूर्ण होत नाही. सो माझ्या कामाचं सगळं क्रेडिट जे आहे ते एकटीला न घेता सगळ्या टीमचं असतं. त्या ताईंनी सगळे ब्लाऊज ट्राय केले, त्यांना छान बसले. काखेमध्ये एखाद्या ब्लाऊजला टीप मारावी लागली तर त्या ब्लाऊजांना आम्ही टीप मारून दिली. 2-3 ब्लाऊज असे होते त्यांना थोडेसे लूज वाटले, तिथे टीप मारून दिली. त्यानंतर फायनली त्यांना बॅग त्यांची कुठली होती हे मला आठवत नव्हतं, मग त्या मला हेल्प करत होत्या. आतमध्ये बॅग शोधतायत, मी इकडे साड्या काढल्या फॉल पिकोच्या आणि ब्लाऊज एकत्र करून घेत होते. आता या साड्या होत्या 4 फॉलच्या आणि ब्लाऊज होती 9, अशी त्यांची ऑर्डर होती. आणि ती ऑर्डर आपल्याला आलेली चिखलीवरून आपले व्हिडिओज पाहून. तर परत दोघींनी होय नाही म्हणून ही बॅग का ती बॅग म्हणता एक मोठी बॅग शोधून काढली. त्यांच्याही लक्षात येत नव्हती, माझ्या लक्षात येत नव्हती, पण म्हटलं चला कोणाची असो तुम्हाला एवढं सगळं एकत्र नेता यावं अशी आपण बॅग शोधू. मग फायनली एक बॅग आम्ही शोधली. हे ब्लाऊज वगैरे म्हटलं एकदा करून ठेवते आणि मग पुन्हा त्यांना हेल्प केली बॅग शोधायला, कारण हे सगळे ब्लाऊज पुन्हा ट्रायल घेतल्यानंतर घडी वगैरे घालून व्यवस्थित लावणं, व्यवस्थित सेट करणं गरजेचं असतं ऑर्डर देताना. तर त्यांना ब्लाऊजांना बऱ्याच दोऱ्या होत्या, लेस होती आणि 4 टक्समध्ये काही ब्लाऊज होते. तर सुंदर त्यांना ब्लाऊज वाटली, फिनिशिंग त्यांना आवडली, कारण त्या खूप विश्वासाने आपल्याला आल्या होत्या आणि त्यांचा विश्वास इथे येऊन पूर्ण झाला होता. त्याची मला खरंच मनापासून खुशी होती, आनंद होता, समाधान होतं या कामाचं, की आपण जे जीव लावून काम केलेलं आहे ते समोरच्याला आवडलेलं आहे आणि म्हणजे खुश झालेले आहेत. त्याही खुश, मी खुश. त्यानंतर त्यांचं राहिलेलं काही पेमेंट होतं ते आम्ही चेक केलं, रिसिप्ट त्यांच्याकडे होतीच. सो मला इझी पडली माझी रिसिप्ट शोधण्यासाठी, कारण रिसिप्ट सोबत नसेल तर पुन्हा आपल्याला ते शोधावं लागतं. पटकन त्यांचं बिल शोधून चेक केलं, त्यांनी राहिलेलं पेमेंट केलं आणि हसी खुशी त्यासुद्धा जायला निघाल्या. आणि आमचं काम आजचं दिवसभराचं हे संपलन होतं. हे सेकंड क्लायंट होतं आजच्या ऑर्डर कलेक्ट करायला येणार. ह्यानंतर अजून 2 क्लायंट होते, ॲक्च्युली 3 होते, पण एका क्लायंटचं झालं नव्हतं, थोडंसं अर्धवट काम होतं. त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी या, तर ते नेक्स्ट डेला हो म्हटल्या. त्याच्यामुळे हे ऑर्डर कंप्लीट झाली. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट सेक्शनला सांगा. पुन्हा भेटू, बाय.